दर्शको नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत BR विशेष या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर तुम्हा सर्व दर्शकांचं स्वागत करतो. दर्शको, आपल्याला माहितीच की आपलं सोलापूर हे विविध संस्कृत्यांनी नटलेलं असं शहर आहे आणि या सोलापूरची एक पार्श्वभूमी, या सोलापूरची एक वेगळी संस्कृती आहे जी आज वेगवेगळ्या कारणातून म्हणूया किंवा एक मौखिक इतिहास असेल यातून आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मात्र शोध सोलापूरचा किंवा आज सोलापूरचा जो समृद्ध असा भुईकोट किल्ला आहे, तर या भुईकोट किल्ला जो आहे तो मराठ्यांचं अखेरचं बलस्थान कशा पद्धतीनं होता याविषयी आज चर्चा करण्याकरिता याच पुस्तकाचे लेखक स्वतः प्राध्यापक डॉक्टर सत्यव्रत नुलकर आज आपल्या सोबत कार्यक्रमात उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम सर, आपलं या BR विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. प्रसिद्ध इतिहासकार म्हणून आपण म्हणू शकतो की कुडल संगमचा जो इतिहास असेल किंवा आता शोध सोलापूरचा, यातून या सोलापूरच्या संस्कृतीचा जो इतिहास असेल, तर हे सर्व टप्पे जात असताना तुमची नव्यानं जी शोध सोलापूरचा आणि मराठ्यांचं अखेरचं बलस्थान सोलापूरचा भुईकोट किल्ला ही पुस्तकं जी प्रकाशित झाली आहे, तर याबाबत आज आपण चर्चा नक्कीच करूया. पण सर्वप्रथम हा कार्यक्रम पाहणाऱ्या आमच्या दर्शकांना शोध सोलापूरचं हे पुस्तक नक्की काय आहे किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे याबाबत काय सांगाल? शोध सोलापूरचं हे जे माझं पुस्तक आहे ते माझ्या PhDच्या प्रबंधावर आधारलेलं आहे आणि मी PhDचा प्रबंध हा मराठवाडा विद्यापीठाला सादर केला आणि त्याच्यावरती हे आधारलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः काय आहे की धार्मिक साधनं जी आहेत, धार्मिक साधनं आपल्याला काही वापरता येत नाहीत, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला इतिहास मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पुरातत्वीय साधनांचा उपयोग करावा लागतो. सोलापूरचा इतिहास जर लिहायचा असेल तर त्याच्यासाठी शिलालेख, मंदिर वास्तुकला, शिल्पकला, त्याच्यानंतर विहिरी, तलाव, वीरगळ, सतीस्तंभ, त्यानंतर किल्ले, गढी आणि तटबंदी ही साधनं आपल्याला वापरावी लागतात आणि त्यातून सोलापूरचा इतिहास जो आहे तो सोलापूरचा इतिहास आपल्याला शोधून काढावा लागतो आणि तो लिहावा लागतो. मग ज्या पद्धतीनं तुम्ही आता सोलापूरचा इतिहास म्हणजे शोध सोलापूरचा यातून लिहिलाय, मग ही जी सर्व तुम्ही म्हटला की जी काही पुरातत्वीय साधनं आहेत, मग त्यात शिलालेख असतील, तलाव असतील, विहिरी असतील किंवा इतर काही जी मंदिरं असतील, तर या सर्वांचा एकंदर ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत गेला तर तुम्हाला काय वाटतं की या सर्व अभ्यासातून कुठल्या कुठल्या इतिहासाला किंवा इतिहास लेखनाला वाव आहे? साधारणपणे याच्यामध्ये असं आहे की त्या काळात म्हणजे मध्ययुगामध्ये कोणती राजघराणी ही इथे राज्य करत होती हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. विशेषतः मंदिर वास्तुकला, मंदिराची जी बांधणी आहे ती बांधणी ही कुणाच्या काळातली आहे, त्याच्यानंतर कलाकुसर त्याच्यावरची जी आहे की त्याच्यावरची कलाकुसर आणि त्याच्यानंतर जी मूर्तिकला आहे, तर ते मूर्तिकला जी आहे तर ती मूर्तिकला ही कशावरून आपल्याला म्हणजे त्याच्यावरून आपल्याला हे सांगता येतं की इथे कोणती राजघराणी ही राज्य करत होती. तर त्याच्यामध्ये कल्याणचे चालुक्य म्हणजे आजचं बसव कल्याण, त्याचे चालुक्य, त्यानंतर देवगिरीचे यादव आणि मंगळवेढ्याचे कलचुरी यांची प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब आपल्याला बांधकामात दिसतं आणि मूर्तिकला जी आहे त्या मूर्तिकलेमध्ये होयसळकालीन प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. बर, आता तुम्ही सांगितलं की हे जे काही वेगवेगळे प्रभाव आहेत की चालुक्य असतील, होळसळ असतील, तर याप्रमाणे त्यांचं राज्य इथं होतं आणि त्यांच्या संस्कृतीचा एक ठसा म्हणूया किंवा प्रभाव इथं दिसतो. मग असं असताना आज देखील आपण पाहिलं तर कर्नाटक राज्य म्हणजे जर स्थानिक आपण इतिहास घेतला तर स्थानानुसार आपल्याकडं लागूनच कर्नाटक आहे, इकडं हैदराबाद आहे, वरती आपण म्हणू शकतो मध्य प्रदेश आहे. तर अशा वेगवेगळ्या राज्यातल्या ज्या संस्कृती आहेत त्या देखील आपल्याला दिसतात. म्हणजे आज तेलुगू भाषिक असतील, कन्नड भाषिक लोक असतील, मराठी आहे, हिंदी भाषिक आहेत. तर मग यानुसार जर आपण रचना बघितली तर पूर्ण वेगवेगळ्या संस्कृतींचा एक संगम इथं म्हणावं लागेल. तर तसंच जर पुरातत्वीय जी काही तुम्ही म्हणाल्यासारखी साधनं आहेत त्यांचा अभ्यास करत असताना मग असं म्हणता येईल की कोणकोणते धर्म किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या संस्कृत्या यांचा अभ्यास इथं होऊ शकतो सोलापुरामध्ये? वेगळं पण सांगायचं जर झालं तर शिलालेख जे आहेत ते जवळजवळ निम्म्याच्या वर म्हणजे 200च्या वर शिलालेख सापडलेले आहेत. तर निम्म्याच्या वर कन्नड शिलालेख आहेत. तर कन्नड प्रभाव जो आहे तो कन्नड प्रभाव हा इथे जास्त आहे. म्हणजे मराठी शिलालेख आहेत, नाही असं नाही, पण तरी सुद्धा कन्नड शिलालेख हे जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे कन्नड प्रभाव हा आपल्याला जास्त इथे जाणवतो. आणि त्याच्याबरोबर धर्मसंप्रदाय जे आहे तर धर्मसंप्रदाय हे वारकरी, वीरशैव, नागेश, दत्त, मध्व
जैन आणि सुफी बर. हे संप्रदाय त्यांचा विकास हा मध्ययुगात या ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं. बर. मग आता हे सर्व होत असताना आता हे शोध सोलापूरचा बाबत आपण सांगितलं की कशा कशा पद्धतीनं प्रभाव होते आणि नंतर नंतर त्यामध्ये बदल कसे होत गेले, कुठल्या संस्कृतींचा ठसा आजवर राहिलाय हे या पुस्तकातून कळतं. पण आता तुम्ही दुसरं जे पुस्तक प्रकाशित केलंय तर त्यामध्ये असं दिलं की मराठ्यांचं अखेरचं बलस्थान म्हणजे सोलापूरचा भुईकोट किल्ला. तर हे जे नाव आहे तर ते नाव कशावरून दिलं, म्हणजे नेमकं अखेरचं बलस्थान म्हणण्यामागची भूमिका काय? एक तर आहे की ब्रिटिश कागदपत्रामध्ये मराठ्यांचे अखेरचे बलस्थान असा त्याचा उल्लेख केलेला आहे. बर. अर्थात तो त्यांनी उल्लेख केलेला आहे याचं कारण असं की इथे एक मोठं मिलिटरी बेस हा मराठ्यांचा होता बर. आणि हे अजिंक्य समजलं जात होतं त्या काळामध्ये. अच्छा. म्हणजे जरी शनिवारवाडा पडला असला तरी सुद्धा त्याच्यानंतर त्यांना ब्रिटिशांना भीती वाटत होती की मराठे हे कदाचित पुन्हा सोलापूरला जातील बर. आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन हे आपल्याशी युद्ध करतील आणि कदाचित आपला पराभव होईल का काय अशी त्यांना भीती वाटत होती. बर. त्यामुळं ते दुसऱ्या बाजीरावाच्या मागे लागले होते की त्याला त्याच्या आधीच पकडायचं. पण दुसरा बाजीराव हा इथे येण्यामध्ये म्हणजे सोलापूरच्या किल्ल्यात येण्यामध्ये यशस्वी झाला आणि बर. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तिथे छत्रपती प्रतापसिंह सुद्धा होते. आणि त्याच्यानंतर इथे आता आपण काय करावं हा ब्रिटिशांना प्रश्न पडला. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी सामोपचारानं गोष्टी घ्यायचा प्रयत्न केला बर. की आपण हा किल्ला ताब्यात घेऊ किंवा मराठ्यांना काहीतरी आपण सांगू, गोड गोड बोलू वगैरे. पण तसं काहीही झालं नाही. अच्छा. मराठ्यांनी इथे युद्धाचा पवित्रा घेतला आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये युद्ध हे झालं. हे इंग्रज मराठ्यांचं तिसरं युद्ध होतं. बरोबर. त्या तिसऱ्या युद्धातली शेवटची लढाई जी आहे ती शेवटची लढाई ही सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाली. अच्छा. आणि त्याच्यानंतर तिथे दुर्दैवाने मराठ्यांचा पराभव झाला. म्हणजे ब्रिटिशांना तरी वाटत नव्हतं. काही काळ युद्ध झाल्यानंतर मराठ्यांचा विजय झाला होता किंवा त्यांचा विजयाच्या मार्गावर होते, पण तरी सुद्धा त्याच्यानंतर युद्धाचं पारडं फिरलं बर. बर. आणि त्याच्यामुळे तिथे मराठ्यांचा पराभव झाला आणि दुसरा बाजीराव जो आहे तो तिथून निसटला. पण ब्रिटिशांनी त्याला पकडलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपल्या पेशवे पदावरचा हक्क सोडला. त्यामुळे 1818 मध्ये हा किल्ला जो आहे तो किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला. बर. मग आपल्या भारत देशाला जो आहे तो आपण बघतो की पारतंत्र्यातला भारत आणि त्यासाठी मग झालेलं मोठं स्वातंत्र्य संग्राम आणि त्यानंतर पुन्हा आता स्वतंत्र भारत. मग हा जो इतिहास आहे तर त्यामध्ये असं सांगितलं जातं की इंग्रज एवढे बलाढ्य होते की ते व्यापार करायला आले आणि 200 वर्ष जवळपास त्यांनी आपल्यावर राज्य केलं. आणि आपण सांगताय की अखेरचं बलस्थान म्हणून सोलापूरकडे पाहिलं जातं. मग हे 200 वर्ष राज्य केलं हे जे म्हटलं जातं तर त्यात कितपत तथ्य आहे, म्हणजे खरंच 200 वर्ष राज्य होतं की अजून चलबिचलत चालू होती? बरोबर आहे, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. तर त्याच्यामध्ये असं आहे की मी असं एक विधान केलेलं आहे माझ्या पुस्तकामध्ये की सोलापूरचा किल्ला जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला तेव्हा त्याच्यानंतर 80% भारत हा त्यांच्या ताब्यामध्ये गेला. मग उरलेले 20%चं काय? तर त्यावेळी महाराजा रणजित सिंगाची सत्ता ही साधारणपणे इराण अफगाणिस्तान सरहद्दीपासून जवळजवळ उत्तर भारताच्या काही भागापर्यंत जे मोठ्या विस्तृत भूभागावरही त्याची सत्ता ही होती. 1799 मध्ये त्यांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर 1839 मध्ये म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत हे साम्राज्य हे तिथे होतं. ब्रिटिशांना काही त्याचा पराभव करता आला नाही. त्यामुळं तो गेल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्यामधल्या शीखांच्या मधल्या भांडणाचा फायदा घेतला आणि त्याच्यामुळे 1845 ते 1850 इंग्रज शीख 3 युद्ध झाली आणि 1850 मध्ये शेवटच्या युद्धात ब्रिटिशांनी शीखांचा पराभव केला आणि त्यानंतर संपूर्ण भारत हा त्यांच्या ताब्यामध्ये गेला. त्यामुळे 1850 ते 1947 असं 97 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं असं म्हणावं लागेल. बर. आता आपण पाहतो की आज किल्ल्याला आपण असं म्हणू शकतो की एक प्रेक्षणीय स्थळ किंवा एक बाग बगीचा म्हणून आपण त्या ठिकाणी जातोय. पण किल्ल्याच्या आता आपल्याला दिसताना फक्त तटबंदी असेल किंवा बुरुजच शिल्लक आहेत. मग एवढा जो भक्कम बुरुज आहे किंवा ही तटबंदी आहे तर नेमकं किल्ल्याचं जे बांधकाम आहे किंवा त्याची जी जडणघडण सुरू झाली तर ती कधी झाली किंवा त्याबाबत काय सांगताय? साधारणपणे 1347 मध्ये बहामनी साम्राज्य हे गुलबर्ग्याला स्थापन झालं आणि त्यांनी त्यावेळी काय केलं की आपल्या संरक्षणासाठी चारी बाजूला
आपलं सैन्य आणि सैन्य तळ जे आहेत ते सैन्य तळ उभे केले. त्याच्यामध्ये त्यांनी सोलापूरला एक सैन्य तळ उभा केला आणि इथे एक किल्ला बांधला. ते साधारणपणे 1400च्या सुमाराला हा किल्ला बांधला गेला असं म्हटलं जातं. वास्तविक त्याला तसा काही मोठा पुरावा नाहीये, पण तरी सुद्धा साधारणपणे 1347 पासून त्यांचं राज्य होतं आणि एक 50 वर्षामध्ये पुढे हा किल्ला बांधला गेला आणि एक मोठं लष्करी केंद्र म्हणून हे त्यांच्या ताब्यामध्ये आलं. बर, आता तुम्ही उल्लेख केला की लष्करी केंद्र म्हणून सोलापूरचा नामोल्लेख होता, तर तो कुठल्या कुठल्या कागदपत्रामध्ये असा उल्लेख आपल्याला आढळतो आणि लष्करी तळ म्हणून जो उल्लेख झालेला आहे तर लष्कर किती होतं किंवा त्याबाबतचा काही उल्लेख आपल्याला कागदपत्रांमध्ये दिसतो का? कागदपत्रामध्ये तसा काही तो उल्लेख नाहीये, पण एक आहे की बहामनी साम्राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात हा किल्ला होताच, कारण त्यांनीच तो बांधला होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढे बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले. 5 तुकडे झाल्यानंतर अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्यामधले भांडणाचं केंद्र हे सोलापूरचा किल्ला बनला. त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की आदिलशहाने कधी त्याचे सैन्य पाठवायचं, निजामशहाचा पराभव करायचा, किंवा निजामशहाचं सैन्य पाठवायचं, आदिलशहाचा पराभव करायचा आणि तो किल्ला सतत आपल्या ताब्यात ठेवायचा. त्याचं कारण असं की त्या दोघांनी त्या किल्ल्याचं महत्व होतं, कारण हा किल्ला जो आहे तो ताब्यात जर असला तर त्याला टेहळणी करता येत होती आणि एकमेकांच्या राज्यावरती हे नियंत्रण किंवा लक्ष ठेवता येत होतं त्याच्यामध्ये. अर्थात इथे आणखीन एक भाग आहे की या दोघांनी स्वतःमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला. 1523 आणि 1551 मध्ये जे याची मुलगी त्याला द्यायची, त्याची मुलगी ह्याला द्यायची, असं ते त्यांनी गोष्ट केली होती. पण तरी सुद्धा काय झालं की हे सगळं विवाह वगैरे सगळं किंवा हे समारंभ व्हायच्या आधीच पुन्हा त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि तो भाग जो काही आहे तो भाग तडीच गेला नाही. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्यामध्ये उल्लेख आहे की हुसेन निजामशहा जो होता त्यांनी सगळ्या शाह्यांची एक बैठक सोलापूरच्या किल्ल्यामध्ये 1565 मध्ये बोलवलेली होती. आणि त्यावेळी काय झालं की त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्याला विजयनगरच्या साम्राज्यावर चालून जायचंय, तर सगळ्यांनी मिळून मला मदत करा. अर्थात आदिलशहा जो आहे तो आदिलशहा हा अडून बसला. तो म्हणाला तुझ्या ताब्यात सोलापूरचा किल्ला आहे तोपर्यंत मी तुला मदत करणार नाही, तू हा किल्ला माझ्या ताब्यात दे तर मग मी मदत करीन. अर्थात तू त्याला काही तयार झाला नाही. मग त्यामुळं आदिलशहाने काही त्याला मदत केली नाही. पण तरी सुद्धा शेवटी काय आहे की शेवटी हुसेन निजामशहाने त्याला तो किल्ला जो आहे तो त्याच्या ताब्यात दिला आणि मग सगळेजण तिथून पुढे तालिकोटकडे विजयनगरच्या साम्राज्यावर हल्ला करण्यासाठी निघाले. म्हणजे त्या किल्ल्याचं महत्व या दोघांना किती होतं आणि त्या किल्ल्यासाठी किती ते जीव टाकत होते हे आपल्या लक्षात येतं. बरं, आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की ही गोष्ट ही देखील बऱ्याचदा ऐकिवात आहे की तुम्ही म्हटल्यासारखं निजामशाही असेल, आदिलशाही असेल, यामध्ये समेट घडवून येण्यासाठी जे काही आपण एक प्रकारे असं म्हणून साठलोट केल्यासारखं त्यांच्यामध्ये तो होता. पण तुम्ही सांगितलं की त्या आधीच युद्ध झालं. अशीच एक आणखी गोष्ट सातत्यानं जुनी लोक आपण जे म्हणतो त्यांच्याकडून ऐकण्यात येते की किल्ल्याचं जे बांधकाम होतं तर तो बुरुज बांधत असताना सारखा ढासळायचा, तर त्यावेळी काही वेगळे असे विधी तिथं करण्यात आलेत आणि ते विधी केल्यानंतर बऱ्याच सोलापूरच्या स्थानिक त्यावेळच्या लोकांना वेगवेगळे मान असतील, जहागिऱ्या मिळाल्या असं देखील सांगितलं जातं. मग त्यामध्ये काय तथ्य आहे, त्याचा उल्लेख कुठं आहे का? सोलापूरचा किल्लाच नाही तर रायगडच्या बाबतीतही अशी एक कथा सांगितली जाते आणि ती सगळी सारखी आहे की त्याच्यामध्ये काय होतं की बांधकाम पडायला लागलं आणि मग एखादा मुंजा किंवा एखादी गर्भवती स्त्री बळी दिली आणि मग ती दिल्यानंतर हे सगळं जे आहे ते सगळं तिथे व्यवस्थित झालं किंवा ते बांधकाम व्यवस्थित सुरू झालं असं ते त्यांनी सांगितलेलं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की बांधकाम जर पडत असेल तर त्याच्यामध्ये या स्थपतीवरती किंवा जो इंजिनियर तिथे असतील त्यांच्यावरती विश्वास का नाही? ते बांधकाम का पडत होतं? जे काही मटेरियल ते वापरत होते त्याच्यामध्ये काय ठिसूळपणा काही होता का किंवा हे असं काही त्याच्यात होतं का असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं माझी तर एक भावना अशी आहे की या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही. हे किल्ले जे आहेत ते नुसती कथा या कुठेतरी, आता या कथा सुद्धा कशा निर्माण झाल्या हे काही आपल्याला सांगता येत नाही, पण आपल्या परंपरेतनं या कथा निर्माण झालेल्या आहेत पण त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. शिवाजी महाराजांचे जे इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर त्यांनी बरेच किल्ले बांधले पण तरी सुद्धा ते सगळ्या किल्ल्यावरती असं म्हणतात की ते बांधकाम पडायला लागलं आणि त्याच्यानंतर त्या मुंजा किंवा ती गर्भवती स्त्री बळी दिली गेली. पण माझ्या मते त्यात काही तथ्य नाही. आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतो असं मला त्याच्यामध्ये वाटतं.
तर सर तुमचे जे आता शोध सोलापूरचा असेल किंवा मराठ्यांचं अखेरचं बलस्थान सोलापूरचा भुईकोट किल्ला, या पुस्तकांच्या आधी देखील आपलं जे कुडल संगम सोलापूर पासून जवळच एक प्रेक्षणीय स्थळ आहे, तिथं मंदिर देखील आहे आणि धार्मिक स्थळ देखील आहे. तर हे संपूर्ण भारतामध्ये आपण म्हणूया की विशेष आणि उल्लेखनीय आहे. तर त्यावर देखील तुम्ही लिखाण केलंय. तर एकंदर कुडल संगमचं जे मंदिर आहे किंवा त्या कुडल संगमच्या इतिहासाबाबत काय सांगाल? कुडलला खरं तर तसा काही इतिहास नाही. तिथे जे मंदिर आहे तेवढंच मंदिर, त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. तर हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात जुनं मंदिर आहे. त्याला रेवणसिद्धेश्वर मंदिर असं म्हणतात आणि त्याच्या शेजारी संगमेश्वर मंदिर हे तिथे आहे. आणि तिथली कलाकुसर ही अप्रतिम आहे. मूर्तिकला जी आहे ती मूर्तिकला ही खूप सुंदर ही त्या ठिकाणी आहे. सुरसुंदरी म्हणजे नृत्यांगना या त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर गणपती आहे, त्याच्यानंतर आणखीन कृष्णाची मूर्ती, त्याच्यानंतर एक सुंदर मूर्ती अशी आहे की एक नृत्यांगना, तिचा एक चेहरा आणि 5 शरीर असं ते, म्हणजे साधारणपणे चमत्कृती जी काही आहे ती चमत्कृती ही थोडीशी त्याच्यामध्ये दाखवली जाते. आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये साधारणपणे या नृत्यांगना ज्या आहेत त्यांच्या नृत्याचे प्रकार हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि कोणकोणती नृत्य, जवळजवळ 108 प्रकार ते आहेत. त्यातले 5 प्रकार हे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे अप्रतिम मंदिर जे आहे ते 11व्या-12व्या शतकामध्ये बसव कल्याणच्या चालुक्यांच्या काळामध्ये हे बांधलं गेलेलं आहे. बरं, मग आता एक जाता जाता एक विशेष असा प्रश्न विचारतो की माझ्यासह हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वच सोलापूरकरांना खरं तर त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला आवडेल की आपण ज्याप्रमाणे सांगितलं इतिहास असेल किंवा त्यामागची प्रत्येक वस्तूमागची, कलेमागची, एखाद्या साधनामागची जी भूमिका आहे, तर त्यातून एक संस्कृती वेगळी उदयाला येत असते. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही ज्यावेळी मग शिलालेख असतील, मंदिर असतील, विविध बांधकाम असतील, याचा अभ्यास करून हा सर्व इतिहास आमच्या समोर आणलाय. तशीच एक उल्लेखनीय वास्तू सोलापुरातली म्हटलं तर इंद्रभवन म्हणावं लागेल. तर आपल्याला या इंद्रभवनाबद्दल म्हणजे काय काय सांगता येईल की विशेष उल्लेखनीय बाबी काय आहेत इंद्रभवनाबद्दल? नाही, इंद्रभवनाबद्दल तशी काही फार त्याच्यात मध्ये सांगता येणार नाही. पण एवढंच आहे की आप्पासाहेब वारदांनी ही इमारत बांधायला घेतली होती, तर ती त्यांना तिथं राहण्यासाठी त्यांनी ती घेतली होती. आणि त्यांचं निधन 1911 मध्ये झालं, म्हणजे त्याच्या आधीच, बांधकाम व्हायच्या आधीच. पण त्याच्यानंतर बांधकाम जे आहे ते त्याच्यानंतर हे पूर्ण झालं. पण एवढंच आहे की एक भव्य इमारत ही सोलापूरला असावी. आणि जवळजवळ आता आपण असं म्हणता येईल की दक्षिण भारतामध्ये ती एक अशी भव्य इमारत ही त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारची एखादी इमारत बांधण्याचं स्वप्न हे आप्पासाहेब वारदांनी पाहिलं, हे इथे उल्लेखनीय आहे. बर, तर नक्कीच सर, आज आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि BR विशेष या कार्यक्रमामध्ये शोध सोलापूरचा असेल किंवा यासोबतच मराठ्यांचं अखेरचं बलस्थान सोलापूरचा भुईकोट किल्ला असेल किंवा कुडल संगमचा इतिहास आणि जाता जाता सोलापुरातलं विशेष इमारत म्हणून इंद्रभवन, या सर्व गोष्टींची माहिती आम्हाला तुम्ही दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.